हंसिका आणि हरवलेली मेंढी. एका गावात हंसिका नावाची मुलगी राहायची. ती खूप चंचल होती. तिला मस्करी करायला आवडायचं. गावाच्या शेजारी मोठं कुरण होतं. तेथे शेतकऱ्यांच्या मेंढ्या चरण्यास जायच्या. एकदा गंमत म्हणून हंसिका ओरडली, "वा, वाघ आला, वाघ आला, माझ्या मेंढ्यांना वाचवा." गावकरी धावत आले, पण तिथे कुठलाही वाघ नव्हता. सगळे म्हणाले, "असं हंसिका, असं खोटं बोलू नकोस." ती मात्र हसत राहिली. काही दिवसांनी खरोखरच एक लांडगा आला आणि मेंढ्यांवर तुटून पडला. हंसिका घाबरून ओरडली, "वाचवा, वाचवा, खरंच लांडगा आला आहे." पण गावकऱ्यांनी विचार केला, पुन्हा तिची खोटी मस्करी असेल. कोणीही आले नाही. लांडग्याने मेंढ्या पळवून नेल्या. हंसिका रडू लागली. तेव्हा तिला समजलं, वजा खोटं बोलून लोकांचा विश्वास तुटतो. एकदा विश्वास गमावला की खरं बोललं तरी कोणी ऐकत नाही. शिकवण: खोटं बोलणं म्हणजे स्वतःच्या विश्वासार्हतेला हरवणं. नेहमी खरं बोला, कारण विश्वास हाच माणसाचा सर्वात मोठा खजिना आहे.